नमस्कार. मी सुप्रिया तुम्हा सर्वांचे या स्वयंभू विजयी भव युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. अप्पो दीपो भव हे गौतम बुद्धांनी सांगितलेलं एक महत्वाचं वाक्य आपण ऐकलं आहेत का? हे पाली भाषेतील वाक्य आहे, पण त्याचा अर्थ जो आहे तो अतिशय मूल्यवान आहे. अप्पो दीपो भव याचा अर्थ स्वतः स्वतःचा दीप बना. थोडक्यात काय तर प्रकाशमान व्हा. आपल्या प्रगतीसाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका. स्वयंप्रकाशी बना हा त्याचा मुख्य गाभा आहे. आता या वाक्याचा किंवा एका गौतम बुद्धांच्या या सांगण्याचा आपल्याला काय बरं फायदा? तर बघा, आपल्या आयुष्यात आपण कित्येकदा दुसऱ्यांवरतीच अवलंबून असतो. अगदी एवढंच काय, तर आपल्याला जेव्हा काही अडचणी येतात, समस्या येतात, त्यावेळेला त्याचा दोष आपण दुसऱ्यांवरती देऊन मोकळे होतो. या गोष्टीमुळे माझं असं झालं, या गोष्टीमुळे मला त्रास झाला, या गोष्टीमुळे मी हर्ट झाले, या गोष्टीमुळे माझं काम बिघडलं. एक ना दोन अनेक. प्रत्येक वेळेला दुसऱ्याला जबाबदार धरून आपण आपल्याच प्रगतीमध्ये बाधा बनत असतो. तसंच कित्येकदा आपल्याला असं वाटतं की मला काही गोष्ट करायची आहे, पण मला कुणाची मदतच मिळत नाही. मला अमुक एक गोष्ट शिकायची आहे, पण मला कुणी चांगले शिक्षक भेटत नाही, मार्गदर्शक भेटत नाही, किंवा काही नवीन क्लास लावायला, काही नवीन शिकायला माझ्याकडे वेळच नाही, असं आपण म्हणतो का? अशा कित्येक गोष्टी आपल्याला आठवतील की जेव्हा आपण स्वतः स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी न घेता सतत दुसऱ्या कुणावर तरी अवलंबून राहत असतो. मग तो आपला आनंद असो, मग तो आपले दुःख असो, किंवा ती एखादी गोष्ट जी आपण करू शकत नाहीये त्याच्यासाठी आपण लगेचच दुसऱ्याला जबाबदार धरवून मोकळे होतो. पण या सगळ्या गोष्टींमुळे मित्रांनो, आपण आपली आध्यात्मिक उन्नती, आपली व्यावहारिक उन्नती या कुठल्याच गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकत नाही. तर गौतम बुद्धांनी हे जे सांगितलंय तत्वज्ञान की अप्पो दीपो भव, हे का बरं सांगितलं? तर ज्या वेळेला गौतम बुद्धांचे निर्वाण होणार होते, त्यावेळेला त्यांच्या शिष्यांना खूप दुःख झाले की आता आमचे कसे होणार, असे म्हणून ते अश्रू ढाळू लागले. त्यावेळेला गौतम बुद्धांनी त्यांना सांगितलंय की मी तुम्हाला किती दिवस पुरणार आहे? तुमचा प्रकाश तुम्हाला स्वतःच बनायला पाहिजे. तुम्हीच तुमचे गुरु आहात आणि तुम्हीच तुमचे मार्गदर्शक आहात, तेव्हा तुम्ही माझ्यावरती अवलंबून राहू नका. मी आहे काय किंवा नाही काय, याने तुमच्या प्रगतीमध्ये काही फरक नाही पडला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी हे निर्वाणीचे बोल आपल्या सर्व शिष्यांना सांगितले. आणि तिथून पुढे मग या सगळ्या शिष्यांचा स्व ओळखीचा आणि प्रकाशमान बनण्याचा प्रवास सुरू झाला. तर आपणही काहीसं असंच केलं पाहिजे की नाही? आपल्या आयुष्यात आपण बऱ्याचदा एकाच जागी अडून राहतो की मला काही मिळत नाहीये, किंवा मला कुणी काही चांगलं सांगत नाहीये, मदत मिळत नाहीये, मला मार्ग सापडतच नाहीये, असं म्हणून कित्येकदा आपण एकाच जागेवरती अडून राहतो. आणि मग आपल्याला कळतही नाही की कसं आपलं आयुष्य याच सगळ्या गोष्टींमध्ये सरून जातं. आणि मग आपल्याला जाणवतं की अरे, मी काय केलं? माझ्या आयुष्यात मी नवीन काय शिकलं, किंवा माझ्या स्वप्नांना मी खरंच साकार करू शकलो का किंवा शकले का? आणि हा प्रश्न उरी घेऊन आपण उगाचच पश्चात्तापाच्या अग्नीमध्ये मग जळत राहतो. तेव्हा या सगळ्यावरती उपाय जर आपल्याला हवा असेल, तर आज आत्ता या क्षणापासूनच आपण स्वतःला सांगितलं पाहिजे की मीच माझा गुरु आहे, मी प्रकाशमान आहे, मी स्वयंभू आहे. माझ्यामध्ये या ईश्वराने ते सर्व सामर्थ्य दिलेलं आहे की जे एका ईश्वरामध्ये आहे. त्यामुळे त्या सगळ्या सिद्धी, ती सगळी शक्ती, ती सगळी ताकद, हे सगळं माझ्यामध्ये ऑलरेडी आहे. फक्त आता काय करायचंय, तर याची साधना मला करायची. एक उदाहरण तुम्हाला अगदी पटेल बघा, की एखादा तुम्ही नवीन मोबाईल घेतलात किंवा कुठलंही एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट जर घेतलं, तर त्याच्यामध्ये फीचर्स भरपूर असतात. नवीन मोबाईल आणल्यानंतर आपण तो बघतो, त्याच्यामध्ये कसं कॉल करायचा हे आपण बघतो, बेसिक सगळ्या गोष्टी आपण शिकून घेतो. आणि नंतर जसं जसं त्याचं मॅन्युअल वाचत जातो, जसं जसं त्यातल्या काही फीचर्स ऍक्टिव्हेट करतो, काही ऍप्स डाउनलोड करतो, जसं जसं काही कॉन्फिगरेशन करतो, सेटिंग्स करतो, तसं तसं तो मोबाईल अधिकाधिक फीचर रिच व्हायला लागतो आणि तो खराखुरा आपल्यासाठी स्मार्टफोन बनतो.
मग आपल्या ठायी जे काही फीचर्स या देवानी दिलेत, त्यांना ऍक्टिव्हेट करण्याची खरी गरज आहे आपल्याला. जोपर्यंत आपण या फीचर्सना आपल्या ऍक्टिव्हेट करत नाहीत, तोपर्यंत ते सगळे फीचर्स आपल्या आतमध्ये नुसते पडून आहेत. म्हणजे असं होतं बघा, की आपल्याकडे आहे मात्र स्मार्टफोन, पण आपण त्याचा वापर फक्त SMS करायला आणि फक्त कॉल घ्यायला करतोय. बाकी कुठलेही फीचर आपण त्याचे वापरत नाही आहोत, अशी ही तऱ्हा झाली. आपल्याला देवाने इतकं सगळं दिलेलं आहे. मानवी जीवन हे एक वरदान आहे आपल्याला मिळालेलं. आणि या वरदानाचा, आपल्याला दिलेल्या सिद्धींचा जर आपण उपयोग करून नाही घेतला, तर मात्र हे जीवन व्यर्थ घालवल्यासारखे आहे. आपल्यामध्ये ज्या काही सिद्धी या देवाने दिलेल्या आहेत, ज्या काही शक्ती आहे, दिव्यता आपल्या स्थायी जी काही आहे, तिला ऍक्टिव्हेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी साधना आणि स्वयंशिस्त ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. जेव्हा आपण नियमित साधना करतो तेव्हा ती गोष्ट आपल्यातली प्रखर व्हायला लागते. आणि मगच आपण म्हणू शकतो की अरे, मला ही गोष्ट चांगली जमते किंवा ही सिद्धी मला आली. सिद्धीचा खराखुरा अर्थ असा नाही की एखादी गोष्ट तुम्ही चमत्कार केली, म्हणजे अगदी हवेतून एखादी गोष्ट काढून दिली किंवा एखादं सामर्थ्याने एखादा चमत्कार केला म्हणजेच केवळ सिद्धी नाही. तर सिद्धी याचा अर्थ आपण वेगळ्या पद्धतीने घेतो आहोत. सिद्धी म्हणजे तुमच्याकडे असलेले कलागुण. सिद्धी म्हणजे तुमच्या ठायी असलेले अंगभूत तुमचे स्वतःचे असे काही गुण किंवा तुमच्या कला, की ज्या साधनेद्वारे तुम्ही विकसित करू शकता आणि त्या विकसित करून तुम्ही स्वतःचा विकास करू शकता आणि त्याद्वारे इतरांना सुद्धा तुम्ही त्याचा लाभ घडवून आणून देऊ शकता. जसं एखादा दिवा जेव्हा प्रज्वलित होतो, तेव्हा तो दिवा फक्त स्वतःसाठी जळत नाही, तर तो दिवा इतरांना सुद्धा प्रकाश देतच राहतो. त्याचप्रमाणे आपण जेव्हा स्वयंप्रकाशी बनतो, त्यावेळेला त्याचा फायदा आपल्याला तर होतोच, पण आपण इतरांच्या पण अंधकाराला नष्ट करू शकतो. इतरांच्या आयुष्याला सुद्धा आपण उजळवून टाकू शकतो. त्यामुळे अप्पो धीपो भव याचा गाभा आहे की तुम्हीच स्वतःचा मार्गदर्शक बना, स्वतःचा दीप बना, स्वयंप्रकाशी बना. मित्रांनो, स्वयंप्रकाशी बना. आपल्या आयुष्याची आपण जबाबदारी घेतली पाहिजे आणि या अप्पो दीपो भवला वैयक्तिक जीवनामध्ये वापरला पाहिजे. माझ्या सुखासाठी आणि माझ्या दुःखासाठी मीच जबाबदार आहे. मी ज्या पद्धतीने विचार करत आहे त्याच पद्धतीने हे ब्रह्मांड मला त्या सगळ्या गोष्टी देत आहे. ही गोष्ट एकदा आपल्याला पटली, मनात ठसली, की मग आपला आचार विचार आणि आपली दृष्टी बदलून जाते आणि तिथंच आपल्या जीवनाच्या उन्नतीला सुरुवात होते. जेव्हा आपण आपल्या आतल्या आवाजाशी किंवा आपल्या अंतर्मनाशी कनेक्ट व्हायला लागतो, त्याच वेळेला आपल्याला जाणवतं की अरे, बाहेरून जो काही सल्ला आपल्याला दिला जातोय किंवा बाहेरून जे मार्गदर्शन मिळतंय, ते आपल्यासाठी कितपत योग्य आहे याची शहानिशा करण्याची खरं तर क्षमता ही आपल्याच अंतरंगात आहे. आजच्या घडीला सोशल मीडियावरून कितीतरी गोष्टी आपल्यावरती येऊन आदळत आहेत. इन्फॉर्मेशनचा, माहितीचा भडीमार आपल्यावरती होतो आहे. पण प्रत्येक जण सांगताना हा त्याच्या समजेमधून, त्याच्या दृष्टिकोनामधून आणि त्याच्या बिलीफ सिस्टम मधून, त्याच्या अनुभवांमधून ती गोष्ट आपल्याला सांगत असतो. पण आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, हा विवेक आपल्या ठायी कधी येतो, तर जेव्हा आपण ही उक्ती अंगीकारतो की अप्पो दीपो भव. आपण म्हटलं जातं की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. याचा खरा खुरा अर्थ काय आहे, तर जग जग तुम्हाला मार्गदर्शन करू शकतं, जग तुम्हाला रस्ता दाखवू शकतं, पण त्या रस्त्यावरून कसं चालायचं आणि तो रस्ता मला माझ्या लक्ष्यापर्यंत घेऊन जातोय का नाही, हे ठरवण्याचं काम मलाच करायचंय. जग तुम्हाला अगदी पदार्थांनी भरलेली थाळी आणून देईल, पण ते खाण्याचं काम तुम्हालाच करायचंय. कुणीही तुम्हाला काहीही इथं फुकट देऊ शकत नाही, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. आपली गोष्ट ही आपल्यालाच करावी लागते. आपण जेव्हा आपल्या अनुभवातून एखादी गोष्ट करतो, त्याच वेळेला ती गोष्ट आपल्यासाठी सुयोग्य ठरते आणि त्यातून आपल्या जीवन समृद्ध आपण करत राहतो. त्यामुळे प्रकाशमान व्हा, स्वयंप्रकाशी व्हा, हा संदेश आपल्याला गौतम बुद्धाने दिलाय.
आणि हेच मार्गदर्शन आपल्याला ब्रह्मर्षी पितामह पत्री सरांनी सुद्धा केलेलं आहे. पितामह पत्री सर ध्यान प्रचार करताना सर्वांना सांगत असतात की अप्पो दीपो भव, तुम्हीच तुमचे गुरु आहात, तुम्हीच देव आहात, तुम्हीच भगवान आहात, तुम्हीच परमेश्वर आहात, सगळा काही खजिना हा तुमच्या आतमध्ये आहे, मग तुम्ही का बाहेर फिरता? आपलं अख्खं आयुष्य आपण बाहेर सगळं शोधण्यात घालवतो. त्या जणू काही त्या खजिन्याची किल्ली शोधण्यात आपण सगळं जग पालथं घालतो. पण ज्या क्षणी आपल्याला जाणीव होते की अरे जी किल्ली आपण या खजिन्याची शोधत होतो ती तर आपल्याच हृदयात आहे, ती तर आपल्याच अंतर्मनात आहे, त्या वेळेला जी जाणीव होते ती जाणीव आत्ता या क्षणी आपण जर करून घेतली आणि जर आपण आपल्यालाच सांगितलं की सगळा खजिना हा माझ्या आतमध्ये आहे, मला बाहेर पळायची गरज नाही. आणि या खजिन्याला जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, आपल्या स्वमनाशी, अंतर्मनाशी कनेक्ट व्हायचं असेल, तर आपण ध्यान करणं, शांत होणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हाच आपला विवेक जागृत होतो. आपली सतसत विवेक बुद्धी जागृत होते आणि मग जे निर्णय आपण आपल्या आयुष्याचे घेतो ते सगळे अचूक ठरतात. अन्यथा आपण दुसऱ्याला सतत सल्ले विचारत बसतो आणि मग जर ते सल्ले आपल्यासाठी योग्य ठरले नाही किंवा आपण दोष द्यायला लागतो, तक्रार द्यायला करायला लागतो, कुरकुर करायला लागतो आणि अशातच हे सगळं आयुष्य आपलं छोटंसं संपून जातं. मग असंच जर आपण करत राहिलो तर कधी बरं आपण समृद्ध होणार? ज्या कुठल्या कारणासाठी आपण जन्म घेतलेला आहे ते कधी कसं साध्य होणार आपलं? आणि म्हणून अप्पो धीपो भव हे सतत आपण मनामध्ये कोरून ठेवलं पाहिजे आणि आपणच आपला दीप बनून आपलं आणि इतरांचंही आयुष्य उजळवून टाकलं पाहिजे. हाच महत्वाचा आणि मोलाचा संदेश आपल्याला या गौतम बुद्धांच्या एका छोट्याशा वाक्यामधून मिळतो. तेव्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या यशासाठी, आपण आपल्या मार्गदर्शनासाठी इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपल्या अंतर्मनामध्ये जर डोकावून पाहिलं तर तिथेच आपल्याला सगळी उत्तरं सापडतील. एक साधं टेक्निक इथं मी तुम्हाला शेअर करते की जेव्हा आपण अस्वस्थ झालो असतो, आपल्या पुढे काही महत्वाची, अगदी मोठा प्रश्न असतो, काही समस्या असते, महत्वाचा प्रश्न आपल्या समोर असतो, त्यावेळेला जर आपण अस्वस्थ झालो, अनेक लोकांना आपण आपला प्रश्न सांगत राहिलो, तर त्यांनी काय होतं की पहिली गोष्ट म्हणजे तर आपली जी समस्या आहे, आपला जो प्रश्न आहे, तो या ब्रह्मांडामध्ये प्रश्न बनून जातो. एक समस्या बनून या सगळ्या चराचरामध्ये तो फिरत राहतो आणि आपली समस्या जी छोटी असते ती आणखीन मोठी होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या मतानुसार, आपल्या आपल्या समजेनुसार, आपल्या आपल्या जाणीवांनुसार, अनुभवांनुसार आपल्याला सल्ला देत राहतं. आणि आपण जर सगळंच सगळ्यांचं ऐकत राहिलो आणि त्यानुसार आपण वागत राहिलो तर त्यांनी कदाचित आपल्याला काहीच फायदा होत नाही आणि आपली समस्या सुटत नाही आणि आपली अस्वस्थता अधिकाधिक वाढत जाते. तर असं जर काही असेल परिस्थिती, त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा उपाय काय करायचा आहे आपल्याला? तर जेव्हा काही आपल्याला समस्या असेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल, त्यावेळेला आपण पहिल्यांदा दीर्घ श्वसन करायचं आहे. दीर्घ श्वसन केल्यानंतर जेव्हा आपल्या श्वासांचा रिदम सेट होईल, त्यावेळेला आपल्याला डोळे मिटून शांतपणे ध्यान करायचं आहे. ध्यान करायचे म्हणजे सुद्धा काय करायचं आहे, तर आपला प्रश्न आधी आपल्याला या युनिव्हर्समध्ये पाठवायचा आहे की माझ्या आयुष्यात आत्ता या क्षणी अमुक एक समस्या आहे आणि त्याच्यावरती मला समाधान पाहिजे आहे. आणि हे ब्रह्मांड मला जे काही त्याचं उत्तर देईल, समाधान देईल, ते स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. हे इंटेन्शन टाकून किंवा हा मनात विचार आणून जर आपण ध्यानाला बसलो, डोळे मिटले आणि आपल्या श्वासावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं, तर आपल्या आतला आवाज आपल्याला ऐकू येतो. त्या समस्याचं जी काही उकल आहे ती आपोआप आपल्या आतूनच आपल्याला जाणवते आणि मग आपण त्या समस्येकडे समस्या न पाहता संधी म्हणून पाहतो आणि त्याचे जे काही आपल्याला आपल्या आतल्या आवाजाकडून, आपल्या आतूनच त्याचं जे काही उत्तर आपल्याला मिळालेलं आहे ते वापरून आपण ती समस्या चुटकीसरशी सोडवून टाकतो. त्यामुळे होतं काय, आपला आपल्यावरचा विश्वास वाढतो. आपल्या अंतर्मनाकडून आपल्याला उत्तर मिळालंय याचा अर्थ खात्री बाळगायची की ते आपल्यासाठीच आहे. दुसऱ्यांनी दिलेले सल्ले हे त्यांच्यासाठी कदाचित वर्क केलेले असतील, पण कदाचित आपल्यासाठी ते काम करतीलच असं सांगता येत नाही. प्रत्येकाचा अनुभव इथे वेगळा असतो, प्रत्येकाची लर्निंग जर्नी वेगळी आहे. त्यामुळे आपला प्रश्न हा आपल्याच आतून त्याला उत्तर आलं पाहिजे.
त्यामुळे ही छोटंसं टेक्निक वापरल्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे तर आपला इकडे तिकडे फिरण्यात, दुसऱ्यांना सारखं सांगण्यात आणि आपला प्रश्न छोटा आहे तो एवढा मोठा करून ठेवण्यातला जो काही वेळ आणि ऊर्जा आहे ती वाचते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अंतर्मनाकडून आपल्याला जे काही त्याचं समाधान मिळतं ते समाधान अगदी परफेक्ट असतंच आणि ती समस्या सहजरित्या अगदी सॉल्व्ह होऊन जाते. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आज पाहिलं की अप्पो दीपो भव, स्वयंप्रकाशी बना, स्वतःचाच दिवा बना, दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा दुसऱ्यांचं ऐका, पण मनन मात्र तुम्ही स्वतः करा. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही कुणाचं ऐकूच नका किंवा कुणाचा सल्ला घेऊ नका असं नाहीये. दुसऱ्याच्या अनुभवांमधून, दुसऱ्याच्या ज्ञानांमधून सुद्धा आपण अनेक गोष्टी शिकत असतो. पण ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हा मूल तत्व जे आहे ह्याचं ते आपण मनात नेहमीच ठेवलं पाहिजे. आणि त्यानुसार आपण इतरांचं सगळ्यांचं ऐकून घेऊन जे काही योग्य आहे ते आपल्या मनाला तो प्रश्न विचारून शांत होऊन आपल्या मनाशी आणि त्याद्वारे या ब्रह्मांडाशी कनेक्ट होऊन आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याच आतून शोधून काढलं पाहिजे. हाच महत्वाचा संदेश आपण या अप्पो दीपो भव मधून आपल्यासाठी अवलंबला तर आपलं जीवन खरंच प्रकाशमान बनेल, सुंदर बनेल आणि तो दुःखाचा अंधकार कुठल्या कुठं पळून जाईल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. तेव्हा सगळ्यांना अप्पो दीपो भव म्हणत सर्वांनी स्वयंप्रकाशी बनावं, स्वयंभू बनावं, हीच प्रार्थना करून, हीच शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये जरूर ते विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू सो मच.